आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। विदेशी मद्यामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये 82% वाढ, उत्पादन शुल्कामध्ये 50% कपात केल्याने राज्याच्या तिजोरीमध्ये 384 कोटी 27 लाख रुपयांचा महसूल जमा। अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर निर्मितीसाठी वैद्यकीय शिक्षण विभाग 114 कोटींचा खर्च करणार, राज्यातील 16 मेडिकल कॉलेजेसचा यामध्ये समावेश। राज्यात रविवारी 64 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 64 रुग्णांपैकी 12 रुग्ण मुंबईतील असल्याची माहिती। राज्यामध्ये एकूण 624 सक्रिय कोरोना रुग्ण। उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानामध्ये घट, पुढील काही दिवसांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता, हवामान विभागानं वर्तवला अंदाज। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी राबवली विशेष मोहीम, पोलिसांकडून 6682 वाहनांची तपासणी, भरधाव वेगानं गाडी चालवल्याप्रकरणी 85 गुन्हे दाखल। विना तिकीट किंवा अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांविरोधात बेस्ट परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा, 9 वर्षाच्या पहिल्याच 10 दिवसामध्ये 3391 फुकट्या प्रवाशांवर कारवाई। मुंबईतल्या अर्धवट सोडलेले 4 प्रकल्प ताब्यात घेण्यास म्हाडाला मान्यता, कायद्यातील नव्या तरतुदीनुसार कारवाई, पुनर्विकासासाठी म्हाडाला निविदेद्वारे नवा विकासक नेमता येणार। मकर संक्रांतीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिराला आकर्षक फळभाज्यांची सजावट, तब्बल 25 प्रकारच्या विविध फळभाज्या, तिळगुळ आणि फुलांचा वापर करत मंदिराला अनोखी सजावट, सावळ्या विठ्ठल रखुमाईचं लोभ सुरू, अधिकच खुल्ल। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार, घाटकोपरमध्ये भाजप खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते 1008 मूर्तींचं वाटप।